नाशिक अमरावती नंतर आता अकोल्यामध्ये मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेनं खळबळ माजली आहे। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुण जमीर जहारुद्दीन काझी यांना मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले होते। यावेळी घटनेमागे लव्ह जिहादचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। जमीर जहिरुद्दीन काझी हा युवक आधीच विवाहित आहे। त्याला एक मुलगा आहे। तो गेमिंग ॲपवरती बादशाह हा या युजर नेमनं बनावट अकाउंट चालवतो। या माध्यमातून त्याच्या अनेक तरुणींशी ओळखी आहेत। त्यातील हरियाणा राज्यातील एका तरुणीसोबत त्याने जवळीक साधली। प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं। पुढे गीतानगर भागात स्वतःच्या घरात 5 दिवस ठेवलं। दरम्यान तिनं घरी आईनं रागावल्याचं जमीरला सांगितलं होतं। त्यानंतर तिचा ब्रेनवॉश करून स्वतःसोबत यायला भाग पाडलं असा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रकरणामध्ये हरियाणा पोलिसात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे। तिचा भाऊ शोधार्थ अकोल्यामध्ये आला आणि खदान पोलिसांशी संपर्क केला असता हे सगळं बिंग फुटलं। सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात आहे। आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या त्याला स्वाधीन केलं जाईल। प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं। त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे। तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे। तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत। तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत। तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे। बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्यामुळे कुठं जायचं। तर त्या रागाच्या भरात ती ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।